नमस्कार मित्रांनो, जगाच्या दुसऱ्या टोकावरून एक चांगली बातमी आहे। जस्टिन ट्रूडो जाने वाले हैं, कॅनडा में अच्छे दिन आने वाले हैं। भारतासाठी डोकेदुखी ठरलेले जस्टिन ट्रूडो यांचे दिवस आता मोजकेच उरलेले आहेत। जरी त्यांचं सरकार आणखीन 1.25 वर्ष काम करू शकत असलं तरी त्यांचं सरकार अल्पमतात आलेलं आहे। त्यांना पाठिंबा देणाऱ्या NDP या जगमीत सिंग यांच्या पक्षाने, बऱ्याच जणांना वाटतं हा शिखांचा पक्ष आहे, कॅनडातल्या शिखांचा पक्ष आहे, त्यांनी पाठिंबा काढून घेतलेला आहे। जगमीत सिंग काय म्हणाले हे माहिती नाही, पण उद्धव ठाकरेंच्या भाषेत जगमीत सिंग आपल्याच नेत्याला म्हणाले, तुमचं सरकार हे नामर्दांचं सरकार आहे, तुम्ही विरोधी पक्ष असलेल्या कॉन्झर्वेटिव्ह पक्षाशी लढू शकत नाही, तुम्ही मोठ्या उद्योगपतींना शरण गेलेले आहात आणि म्हणून मी माझा करार मोडून टाकत आहे आणि तुमच्या सरकारला दिलेला पाठिंबा काढून टाकत आहे। 2015 सालापासून जस्टिन ट्रूडो कॅनडाचे पंतप्रधान आहेत। 2015ला त्यांचा विजय झाला, 19ला विजय झाला, 21ला त्यांनी मुदतपूर्व निवडणुका घेतल्या, म्हणजे अवघ्या 2 वर्षात त्यांनी निवडणुका घेतल्या आणि ते सत्तेवर आले। आणि आता 2025 साली निवडणुका आहेत, पण आताच त्यांचं सरकार पडेल की काय अशी चिन्ह दिसू लागलेली। अर्थात 2021 साली आणि 2019 साली दोन्ही वेळेला जस्टिन ट्रूडो यांना बहुमत मिळालं नव्हतं। कॅनडाची लोकशाही साधारणतः आपल्यासारखी किंवा आपली लोकशाही थोडीशी कॅनडासारखी आहे, कारण आपली लोकशाही अनेक देशातनं चांगल्या चांगल्या गोष्टी घेऊन आपण आपली रचना तयार केलेली आहे। कॅनडाच्या संसदेमध्ये म्हणजे त्यांच्या लोकसभेमध्ये 338 जागा आहेत आणि त्यामुळे बहुमताला 170 जागांची आवश्यकता आहे। गेल्या 2 निवडणुका डाव्या उदारमतवादी विचारांच्या कॅनडा लिबरल पार्टीला 155 2019 साली आणि 160 जागा 2021 साली मिळालेल्या आहेत। म्हणजे या निवडणुकीतही त्यांना बहुमतापासून 10 जागा कमी पडल्या आणि त्यामुळे त्यांना NDPचा पाठिंबा घ्यावा लागला होता, न्यू डेमोक्रेटिक पार्टी NDP। आणि NDPनी पाठिंबा देताना त्याची किंमत व्याजासह वसूल करून घेतली आणि त्यामुळेच कॅनडाच्या सरकारमध्ये, जस्टिन ट्रूडोच्या सरकारमध्ये अनेक शीख समाजाचे मंत्री आहेत। पंजाबमधनं आणि भारतातनं मोठ्या प्रमाणावर, पण खास करून पंजाबमधनं शीख लोक कॅनडाला जात आहेत। तिकडे जे खलिस्तानवादी जे लोक आहेत त्यांना तिथे राजाश्रय मिळाल्यासारखी परिस्थिती आहे। आणखीन एक गोष्ट म्हणजे कॅनडामध्ये ज्या सगळ्या गोष्टी चालू आहेत की इंदिरा गांधींच्या हत्येचा चित्ररथ तयार करण्यात आला होता आणि हे सगळं अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली चालू होतं आणि त्याच्यामुळे भारत आणि कॅनडा यांच्या संबंधांमध्ये प्रचंड वितुष्ट आलं होतं। आपल्याला आठवत असेल, कॅनडाने आरोप केला होता की त्यांना माहिती आहे, क्रेडिबल, त्यांच्याकडे विश्वासार्ह माहिती मिळाली होती की भारताच्या लोकांनी, गुप्तचर लोकांनी, अज्ञात लोकांनी कॅनडामध्ये हत्याकांड केलं होतं। अर्थात त्याचं काही सिद्ध ते करू शकलं नव्हतं भारत आणि कॅनडामध्ये, त्याच्यामुळे वितुष्ट निर्माण आलं होतं। पण या सगळ्याच्या केंद्रस्थानी असलेले जस्टिन ट्रूडो यांचं सरकार आता गडगडणार या शंकानेही त्यांना असं सांगितलं जातंय की जर तुम्ही खरंच मर्द असाल आपल्या भाषेत तर आत्ताच राजीनामा द्या, कारण अल्पमताचं सरकार तुम्ही चालवू शकणार नाही, तुम्ही अर्थसंकल्प पास करू शकणार नाही आणि कॅनडामध्ये परिस्थिती हाताबाहेर चालली आहे। कॅनडा जगातला दुसरा सगळ्यात मोठा देश असला तरी कॅनडाची लोकसंख्या 4 कोटीहून कमी आहे। म्हणजे खरंच तसं बघायला गेलं तर मुंबई, पुणे, नाशिक वगैरे वगैरे हा सगळा भाग एकत्र केला तर त्याहून कॅनडाची लोकसंख्या कमी आहे, कारण कॅनडाच्या उत्तरेकडचा सगळा भाग हा खूपच जास्त उत्तरेकडे आहे। लहान असताना लहान असतो तसा उत्तरेकडचा भाग हा खूप जास्त उत्तरेकडे आहे, त्यामुळे तिथे प्रचंड कडाक्याची थंडी असते आणि त्यामुळे कॅनडाची लोकसंख्या ही मुख्यतः अमेरिकेच्या सीमेलगतच्या भागात तिथे ती आहे आणि त्या भागात ती चिकार थंडी असते। पण ही जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होते, कारण कॅनडामध्ये जस्टिन ट्रूडोनी आपल्या दळभद्री राजकारणामुळे जगभरात जिथे जिथे कुठे समस्या असतील तिथल्या लोकांना, बेकायदेशीर लोकांना आपल्याकडे आणायला प्राधान्य दिलेलं आहे। आता इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध चालू आहे तर गाझातल्या लोक आणून कॅनडात मध्ये बसवायचा त्यांचा प्लॅन चालू होता मानवतेच्या दृष्टिकोनातून।
अशाच प्रकारे भारतातही लोक तिथे आलेले आहेत. आकडेवारीचा विचार करता कॅनडामध्ये काहीतरी 4-4.5 लाख लोकांना नागरिकत्व रेसिडेन्सी म्हणतात, म्हणजे तुम्ही कॅनडात स्थायिक होऊ शकतात, त्याची परवानगी गेल्या एकट्या वर्षी 4-4.5 लोकांना दिलेली आहे. 10 लाख स्टुडंट विजा, 4 कोटी लोकसंख्येत 10 लाख विद्यार्थी परदेशात येत असतील. कल्पना करा, कॅनडामध्ये 10 लाख परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश दिलाय 4 कोटी लोकसंख्या असलेल्या कॅनडात. म्हणजे यातले 10 लाखातले कदाचित 8 लाख फर्जी स्टुडंट असतील, बोगस स्टुडंट असतील, कारण जे काहीतरी तिकडे विद्यार्थी म्हणून जाऊन टॅक्सी चालवून काहीतरी काम करून कॅनडात सेटल व्हायचं, कोणत्या तरी कॅनडाच्या मुलीशी लग्न करायचं किंवा मुलाशी लग्न करायचं आणि नागरिकत्व मिळण्याचा प्रयत्न करायचा, असे सगळे धंदे करणारे लोक असतील. आणि त्याच्याहून जास्त विजा हे टेम्पररी वर्क विजा म्हणतात असे दिलेले आहेत. म्हणजे जेव्हा 4 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात वर्षाला 15-20 लाख लोक बाहेरनं आणले जात असतील, तर तिथे बघा कशा प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. आणि तशाच समस्या कॅनडामध्ये गेले काही वर्ष खास करून कोविड नंतर निर्माण झालेले आहेत. आपल्याकडे आठवत असेल अमर्त्य सेन वगैरे वगैरे सगळी मंडळी आहेत, हे सगळे कोविडच्या वेळेला सांगत होते रघुराम राजन हे पैसे वाटप करा, आणि त्यांचं उष्ट खाऊन अग्रलेख लिहिणारे संपादक तेही सांगत होते पैसे वाटा, बघा कॅनडा कसं करतंय, बघा अमेरिका कसं करतंय, बघा युरोप कसं करतंय. सुदैवाने मोदींनी ते ऐकलं नाही. आपल्यापैकी अनेकांना त्याची झळ बसली, चिमटा बसला, पण त्यामुळे देशाची आर्थिक शिस्त बऱ्यापैकी आटोक्यात राहिली. कॅनडाने आपल्या नागरिकांना जो लक्ष्मी दर्शनाचा कार्यक्रम चालवला ट्रुडो सरकारनी, त्याचे गंभीर परिणाम आता तिथे भोगावे लागत आहेत. कॅनडामध्ये महागाई प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे, आणि महागाई एवढी वाढलेली आहे की तिथे लोकांना घर घेणं परवडनासं झालेलं आहे. या सगळ्या विकसित देशांमध्ये मुलं 15-16 वर्षाची झाली की आई वडिलांना सोडतात आणि स्वतःचं घर घेतात. पण कॅनडामध्ये आता लग्न झालं तरी मुलांना आई वडिलांपेक्षा वेगळं राहता येईल की नाही ही परिस्थिती निर्माण झाली आहे. घराच्या किमतीमध्ये 10 वर्षात 66% वाढ झालेली आहे. तुम्ही म्हणाल आपल्याकडे तर काय दुप्पट चौपट किमती वाढलेल्या आहेत घराच्या. 10 लाखाला असलेलं घर आता 1 कोटी रुपयाला मिळतं. पण भारतामध्ये महागाईचा दर कायमच जास्त होता. हे सगळे विकसित देश आहेत, तिथे घरांच्या किमती, डॉलरच्या किमती साधारणतः स्थिर राहतात, आणि त्यामुळे घराच्या किमती दुप्पट झाल्या असले तरी पगार वाढलेले नाहीत, आणि त्याच्यामुळे लोकांना प्रचंड झळ बसत आहे. तीच गोष्ट अन्नधान्याच्या किमतीतही झालेली आहे, त्याच्याही किमती प्रचंड वाढलेल्या आहेत. त्यामुळे लोकांना खायला प्रॉब्लेम झालेला आहे, घरं विकत घ्यायला प्रॉब्लेम झालेला आहे, आणि त्याच्यातनं हे सगळे बाहेरनं आणलेले लोक आहेत. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुन्हेगार लोक आहेत, त्याच्यामध्ये बेकायदेशीर राहणारे लोक आहेत, याच्यामध्ये सगळे चरसी लोक आहेत. आणि हे जे सगळं कॅनडामध्ये जे शिखांचं राजकारण चालू आहे, म्हणजे त्यांना कळतच नाही की हे नेमकं काय चालू आहे. म्हणजे भारतीय लोक एकमेकांना का मारतायत हे कॅनडाच्या लोकांना कळतच नाहीये. म्हणजे त्यातला मी अज्ञातांच्या कामगिरीचं सांगत नाहीये. पंजाबमधनं वेगवेगळे गँगवॉर, गँगस्टर लोक कॅनडात राहतात आणि सुपारी घेऊन पंजाबमध्ये सुपारी द्यायची, कॅनडामध्ये गेम वाजवायचा, हे सगळे प्रकार चालू आहेत. आणि त्यामुळे कॅनडातल्या लोकांना हे कळत नाहीये की हे नेमकं कोणामुळे होत आहे. भारताने जेव्हा कॅनडा विरुद्ध कडक पावलं उचलली, त्यांच्या एम्बसीमधनं लोक कमी करायला केली, त्यांना व्हिसा देण्याच्या बाबतीत कडक भूमिका घेतली, तेव्हा सामान्य लोकांना कॅनडातल्या म्हणजे गोऱ्या कॅनडेच्या लोकांना हे जाणवायला लागलं की काहीतरी सरकारने आपल्या गेम केलेला आहे. म्हणजे ही गोष्ट झाली. दुसरी गोष्ट झाली की महागाई वाढली. तिसरी गोष्ट झाली कायद्याचं राज्य म्हणजे गुन्ह्यांमध्ये वाढ झाली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅनडातल्या विरोधी पक्षातही एक चांगला नेता मिळाला. पियर पॉलिव्हियर का काहीतरी नाव आहे, आपले उच्चार काही फ्रेंच नाव आहे त्यामुळे मी काय त्याच्यात अगदी तपशिलात जाणार नाही. पण ते म्हणजे थोडीशी डोनाल्ड ट्रम्पची डावी आवृत्ती असं त्यांना म्हणता येईल. कारण आतापर्यंत असं होतं की ह्या सगळ्या विकसित देशांमध्ये जे उजव्या विचारसरणीचे हुजूर पक्ष ज्याला म्हटलं जायचे, कॉन्झर्वेटिव्ह किंवा टोरीज जे म्हटलं जायचे, हे सगळे पक्ष मुख्यतः श्रीमंतांच्या बाजूने असायचे, कामगारांच्या, श्रमिकांच्या, लोकांच्या विरोधात असायचे. पण जसं डोनाल्ड ट्रम्पने अमेरिकेमध्ये बदल घडवून आणला, त्यांनी श्वेतवर्णीय कामगारांच्या बाजूनी भूमिका घ्यायला सुरुवात केली. तशीच गोष्ट कॅनडामध्ये झाली. आपल्याला आठवत असेल मागेही कॅनडामधले सगळे ट्रक ड्रायव्हर होते, त्या ट्रक ड्रायव्हरनी संपावर जायचा निर्णय घेतला होता. कारण विषय होता कोविडचं लसीकरण, आणि या लोकांचं लस घ्यायची तयारी नव्हती. आणि कॅनडाचं सगळी अर्थव्यवस्था या ट्रकिंगवर अवलंबून आहे. कारण कॅनडातनं जो निर्यात केली जाते ही मुख्यतः सगळी
म्हणजे लाकूड, कारण तिथे वृक्ष आहेत ते सूचीपूर्ण वृक्ष, त्याच्या लाकूड लगदा त्याची निर्यात होते, पेट्रोलजन्य पदार्थ आहेत त्याची निर्यात होते, आणि मुख्यतः त्यांचा व्यापार अमेरिकेशी, आणि हा सगळा बराचसा व्यापार यातला ट्रकद्वारे होतो. आणि अमेरिकेतना कॅनडात सगळी मोठ्या प्रमाणावर दैनंदिन वापराच्या वस्तू येतात, आणि त्यामुळे ते बंद पडल्यावर प्रश्न निर्माण झाला. आणि पारंपरिकरित्या उजव्या विचारसरणीच्या पक्षांनी या सगळ्या संपांना विरोध केला असता, पण हे जे नवीन नेते आहेत पियर पॉलिव्हियर म्हणून, त्यांनी त्याला सगळ्याला पाठिंबा दिलेला, म्हणजे तिथे त्यांनी डावी भूमिका घेतलेली आहे. त्यांनी युक्रेनलाही पाठिंबा दिलेला आहे, म्हणजे ट्रम्पसारखं नाही आहे एक्झॅक्टली. आणखीन त्यांनी ॲबॉर्शन आणि जे महिलांचे हक्क आहेत त्याच्यातही त्यांनी महिलांच्या बाजूने, म्हणजे उजव्या विचारसरणीचा पक्ष थोडासा गरिबांना, श्रमिकांना, त्यांची भाषा, तरुणांची भाषा, म्हणजे हे दोन त्यांच्या दृष्टीने प्रमुख टार्गेट आहेत. तरुण ज्यांना घर घेता येत नाही आहे, ज्यांना आपल्याच घरात आई वडिलांसोबत बेसमेंटमध्ये जाऊन राहावं लागत आहे, आणि दुसरा वर्ग आहे की जो मध्यमवर्गीय, कनिष्ठ मध्यमवर्गीय. आणि हे म्हणून म्हटलं की या डाव्या लोकांची दांभिकता अशी असते, गळे काढतात गरिबांच्या नावाने, पण स्वतःचं घर टुमदार असावं, गप्पा मारतात जाती असं लोकांच्या, पण स्वतः पोट जातीत लग्न करतात. हे सगळे पुरोगामी लोकांचा ढोंगीपणा आहे, हा उघड झाला पाहिजे. बघा तुम्ही तसं हे काय करतात कॅनडामध्ये, हे सगळे जुने राहतात आणि गप्पा मारतात उदारमतवादाच्या. यांचे सगळे स्टेशनच्या जवळ, कॅनडातली शहरं आहेत ही रेल्वे स्टेशनच्या जवळचा सगळा भाग आहे. किंवा तीच गोष्ट पालो अल्टोमध्ये पण अमेरिकेत हे आहे. गप्पा मारायच्या, गरिबांना घरं मिळाली पाहिजेत, स्वस्त घराच्या किमती कमी झाल्या पाहिजेत, पण स्वतः ज्या भागात राहतात तिकडे उंच बिल्डिंगला विरोध करायचा. कारण का, आपलं टुमदार घर तसंच राहिलं पाहिजे. आजूबाजूला जर उंच इमारती झाल्या, त्याच्यात जर परवडणारी घरं बांधली गेली तर आपल्या घराची किंमत कमी होईल. म्हणजे स्वतः टुमदार घरात राहायचं आणि गप्पा गरिबांना घर मिळालं पाहिजे अशा, म्हणजे ते घर कुठे बांधायचं, लांब कुठेतरी दूरवर जंगलात बांधतात, अशी त्यांची भूमिका असते. या सगळ्या विषयामध्ये कॅनडाचे जे विरोधी पक्षनेते त्यांनी भूमिका घ्यायला सुरुवात केलेली आहे, आणि त्याच्यामुळे जगमीत सिंग अस्वस्थ झाले. कारण कॅनडातला लिबरल पक्ष असो, म्हणजे ट्रुडो यांचा पक्ष असो किंवा जगमीत सिंग यांचा पक्ष असो, दोघांमध्ये फारसा काही फरक नाहीये. एकाच धाटणीचे पक्ष आहेत. फक्त हा NDP पक्ष आहे, हा मुख्यतः त्याच्यामध्ये शिखांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे, पण त्यांचं राजकारण हे मुख्यतः डावं उदारमतवादी आहे. आणि आता ज्या सत्ताधारी पक्षाच्या सोबत आपण आहोत तो काही करत नाहीये आणि विरोधी पक्ष आपली जागा घेतोय, हे लक्षात आल्यावर जगमीत सिंग अस्वस्थ झाले. आणि त्यांना वाटलं की, कारण आत्ता जे सगळे सर्वेक्षणं आली कॅनडामध्ये, तसे म्हटलं की 2 निवडणुका ट्रुडो यांच्या पक्षाला 155-160 जागा मिळतात, म्हणजे बहुमताच्या 10-15 जागा कमी मिळतात. आता जर निवडणुका झाल्या कॅनडामध्ये तर त्यांच्या पक्षाला जेमतेम 75 जागा मिळतात, 338 पैकी 75. आणि जो तिथला हुजूर पक्ष आहे त्याला 200च्याहून जास्त जागा, 215 का काहीतरी जागा त्यांना मिळतात. आणि त्यामुळे या सगळ्यांचं धाबं दणाडलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांनी आपल्या मित्र पक्षाचा पाठिंबा काढून घेतलेला आहे की तुम्ही मर्दानगी दाखवत नाही आहात, तुम्ही हुजूर पक्षाविरुद्ध लढू शकत नाहीये, आणि म्हणून त्यांनी NDPनी पाठिंबा काढून घेतलेला आहे. आता जस्टिन ट्रुडो अशा प्रकारे लंगडं सरकार चालवतात का, अल्पमतातलं सरकार चालवतात का निवडणुका घोषित करतात आणि सांगायला जातात की बघा खरे गद्दार तर तुम्ही आहात, तुम्हीच उजव्या पक्षांना मदत करायला म्हणून आमच्या सरकारचा पाठिंबा काढून घेतला, आणि त्यामुळे सगळ्या डाव्यांनी आम्हालाच मतदान करा असं म्हणून ट्रुडो निवडणुकीला सामोरे जातात का, ते बघायला पाहिजे. पण भारतासाठी ही अतिशय चांगली संधी आहे, कारण कॅनडातनं भारत विरोधी राजकारण करण्याचा, पंजाबमध्ये फुटीरतावादाला चालना द्यायचा जो सगळा प्रयत्न होत होता, आणि हे सगळं अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली होत होतं, हे सगळं मानवाधिकारांच्या नावाखाली होत होतं, हे सगळं लोकशाहीच्या नावाखाली होत होतं, आणि त्याबाबत काय करायचं हा प्रश्न भारतापुढे होता. पंजाबचं राजकारण कॅनडात चालल्यामुळे कॅनडातलेही नागरिक त्रस्त होते, आणि कॅनडातला जो कॉन्झर्वेटिव्ह हुजूर पक्ष आहे त्यात भारताला अधिक चांगले मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करता येतील. कॅनडात सरकार कधी पडतंय आणि पडल्यावर नवीन सरकार कधी येतंय ही औपचारिकता आहे. ती औपचारिकता पूर्ण झाली की सगळे जुने हिशोब आहेत ते चुकते करायची संधी भारताला येणार आहेत. मला खात्री आहे की आपले अजित डोवल, जयशंकर वगैरे मंडळी याच्यासाठी कामाला लागले असतील. पण तोपर्यंत कॅनडातलं सरकार जोपर्यंत ते पडत नाही, गटांगळा खाते, कदाचित 2 महिने, कदाचित आणखीन वर्षभर, तोपर्यंत कॅनडातल्या राजकारणावर नजर ठेवणं हे आपल्या सगळ्यांसाठी आवश्यक आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.